नमस्कार, मी डॉक्टर अर्चना थोरात. कायदा मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी 128व्या घटना दुरुस्तीनुसार महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मांडलं. या विधेयकाला केंद्र सरकारने नारी शक्ती वंदन विधेयक असं नाव दिलेलं आहे. उद्यापासून संसदेचं विशेष अधिवेशन सुरू होत असून या नारी शक्ती वंदन विधेयकावर चर्चा केली जाणार आहे. या विधेयकानुसार पुढच्या 15 वर्षांसाठी लोकसभा आणि विधानसभांमध्ये 33% आरक्षण महिलांसाठी राखीव ठेवलं जाणार आहे. उदाहरणार्थ, लोकसभेमध्ये जर सध्या 82 खासदार महिला कार्यरत असतील, तर हे विधेयक कायद्यामध्ये रूपांतरित झाल्यानंतर लोकसभेमध्ये 181 महिला खासदार असतील. 181 महिला खासदारांमधील 60 महिला या अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गाचं प्रतिनिधित्व करतील. अशा पद्धतीनं नारी शक्ती वंदन विधेयक महिलांसाठी 33% जागा राखीव ठेवण्याची तरतूद घेऊन सामोरं आलेलं आहे. उद्यापासून चर्चा चालू होणार आहे. विरोधक कसा विरोध करतील हे आपण पाहणार आहोत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंत ज्या महिला कार्यरत आहेत, प्रतिनिधित्व करत आहेत, त्यांनी कुठल्याही पक्षाच्या हातातील बाहुलं न होता अभ्यासू वृत्तीनं, तळमळीनं लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत. आणि लोकांचे प्रश्न मांडत असतानाच आपण प्रतिनिधी म्हणून देशाच्या, समाजाच्या प्रगतीसाठी कसा हातभार लावू शकतो या गोष्टीची चाचपणीसुद्धा केली पाहिजे, असं मला स्वतःला वाटतं. तुम्हाला काय वाटतं हे मला जरूर कळवा. नमस्कार.